नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी शहरात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. प्रभाग 6 मधून गेल्या 35 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि आता भाजपचे काम करणाऱ्या ज्ञानेश्वर काकड यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने ज्ञानेश्वर काकड यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाचं काम करूनही ऐनवेळी पक्षाने उमेदवारी डावलल्याने ज्ञानेश्वर काकड यांनी अपक्ष उमेदवारी माघार घेऊ नये यासाठी ज्ञानेश्वर काकड यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारालाच घरात कोंडून घेतले होते. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांकडून ज्ञानेश्वर काकड यांना घरात साखळी कुलूप लावून बंद करण्यात आले. ज्ञानेश्वर काकड यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनीता ज्ञानेश्वर काकड यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवार रोहिणी पिंगळे यांच्या वतीनं परफेक्ट डाळिंब मार्केटचे संचालक बापू पिंगळे ज्ञानेश्वर काकडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करत असल्याची चर्चा आहे. भाजपची सदस्य नोंदणी करताना ज्यांना उमेदवारी दिली त्यांनीच आमच्याकडून सदस्य नोंदणी करून घेत असल्याचंही ज्ञानेश्वर काकड यांनी सांगत प्रतिस्पर्धी उमेदवाराने आर्थिक व्यवहार केल्याचीही चर्चा आहे. बीजेपीचे खास कार्यकर्ते त्यांना तिकीट दिलं नाही. 30 वर्षापासून आज ते पक्षासाठी पक्ष उभारीसाठी कार्य केलं आणि आज त्यांना तिकीट डावलून त्यांच्यावर दबाव आणत होतोय. आम्ही सकाळपासून त्यांना कुलूप लावून त्यांना कोंडून ठेवलं, मध्ये माघार घ्यायची नाही आणि लढायचं असा निश्चय आम्ही केलेला आहे. तरी त्यांना कोणत्या प्रकारचा दबाव सकाळपासून चालू आहे, पक्षाचं चालू आहे, तर आमिष दाखवली जाते, पण ते कोणत्या आमिषाला बळी पडणार नाही. आणि पक्षासाठी आणि इकडून पुढे काही विषय नाही राहिला. आता ते निष्ठावान आणि सामान्य कार्यकर्ते लोकांसाठी जिंकून येणार असं आम्ही धरलेलं आहे. आणि परिसरातील सगळे नागरिक मित्रमंडळी कार्यकर्त्यांनी सगळे आमचे मित्र आहेत, परंतु जो काही अन्याय झाला आहे सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात आपण दंड थोपटलाय आणि उमेदवारी आपली कायम असणार आहे. गेली 33 वर्ष मी निष्ठेने पक्षाचं काम करतोय. संघाचा बालपणापासून स्वयंसेवक आहे आणि आता या 9 वर्षामध्ये इतकी तयारी केलेली होती. घराघरात पक्षाचं चिन्ह पोहोचवलं, पक्षाचे कार्यक्रम पोहोचवले, सदस्य नोंदणी माझ्या कुटुंबाने 1000 सदस्य घरोघरी जाऊन केले. मी 150 सदस्य हे सक्रिय सदस्य म्हणजे ज्यांनी 50-50 सदस्य केले, 150 गुणिले 50 हे प्रत्येकाला मदत केली कसं सदस्य नोंदणी करायची. आणि जे उमेदवार 3-3, 4-4 पक्ष बदलून आलेत, आता जे उमेदवार दिलेत त्यातल्या तिघांना मी सदस्य केलेलं आहे. नाव घेण्याची आवश्यकता नाही, या तिघांना मी सदस्य केलं आहे, सक्रिय सदस्य मी केलं आहे. कसं करायचं हे सुद्धा सगळ्यांना माहीत नव्हतं. आणि अशा याच्यामध्ये पक्षाने कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता सर्वेमध्ये मी 1 नंबर आहे. मी खात्रीने सांगतो, छाती ठोकून प्रत्येक सर्वेमध्ये ज्ञानेश्वर काकड हा 1 नंबर आहे. आणि कुठल्याही सर्वेमध्ये कोणाला नाव माहीत नसलेले उमेदवार त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याच्या निषेधार्थ आणि जनतेच्या समर्थनार्थ जनतेने सगळ्या नागरिकांनी उठाव करून सांगितलं की तुमची उमेदवारी पाहिजे, म्हणून 2 पैकी 1 उमेदवारी आम्ही कायम ठेवलेली आहे. माझ्या पत्नीची उमेदवारी कायम आहे. मी त्यामधून माघार घेऊन आम्ही पॅनल बनवतो. 33 वर्ष तळागाळात घरोघरी पक्षाचं काम, पक्षाचा विचार, राम मंदिराचं आंदोलन असेल, अयोध्येचे कलश यात्रा घरोघरी ते अक्षता पोहोचवणं, हे सगळं करत असताना रॅडिसन ब्ल्यूला जाऊन काय करायचं? रॅडिसन ब्ल्यूला जर जायचं होतं तर मग आम्ही एवढं 33 वर्ष, मग 33 वर्ष पैसे कमवून मग एक दिवस रॅडिसन ब्ल्यूला गेलं तरी उमेदवारी मिळते. मग असं असताना हे आमचे 33 वर्षाचा हिशोब काय? याचा हिशोब कोण देईल? सगळी चर्चा आहे, मला माहीत नाही, पण सर्वत्र चर्चा आहे. आणि जे काही झालं आहे, जे उमेदवारांचे नावं आले त्यावरून उघड आहे की हे सगळं यात तथ्य असलं पाहिजे. आयारामांना उमेदवारी दिल्याने काकड समर्थक नाराज असून त्याचे परिणाम निवडणुकीवर होणार असल्याची चर्चा प्रभागात आहे. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.